करवीर तालुक्यातील कोपार्डे इथं आज तिसऱ्या दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। दिवसभर ठिय्या आंदोलन करत वाहतूक रोखून धरली। चालू हंगामात FRP 3642 रुपये प्रति टन असताना दत्त दालमिया साखर कारखान्यानं 3525 रुपये इतका दर देण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति टन 117 रुपये तोटा सहन करावा लागतोय। दत्त दालमिया साखर कारखान्यानं FRP मध्ये मोडतोड करून साखर कारखान्यानं न्यायालयाचा अवमान केलाय। या विरोधात खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं बाजीराव देवाळकर यांनी सांगितलं। उद्या या ठिकाणी दालमिया का शुगरनं जी FRP त्यांना 3642 रुपये पडती, पण त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे की त्यांनी 3525 रुपये दर देऊन त्यांचा अवमान केलेला आहे। याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटना त्यांच्याविरुद्ध उद्या गुन्हा नोंद करणार आहे। आज तिसऱ्या दिवशी दालमिया साखर कारखान्यानं ऊस तोडे दिले आहेत। त्यामुळे संघटनेनं ठिय्या आंदोलन करून 20 वाहनं रोखून धरली होती। अखेर वाहतूकदारांनी आंदोलनाला पाठिंबा देत उद्यापासून ऊस तोडी घेणार नाही, ऊसाचे एक बांडेही ट्रॉलीत भरणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर वाहनं सोडण्यात आली। कोपार्डे स्पिनिंग मिल बसी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आमची ऊस वाहतूक रोखण्यात आली होती। त्यामुळे आम्ही सर्व ऊस वाहतूकदारांनी आज असा निर्णय घेतला की जोपर्यंत शेतकरी संघटना व कारखाना प्रशासनाचा निर्णय ऊस दराबाबतचा तोडगा निघत नाही तोपर्यंत आम्ही उद्यापासून ऊस वाहतूक करणार नाही। आणि आज तोडलेला ऊस एवढा आम्हाला न्यायालयाने परमिशन दिली आणि उद्यापासून ऊस वाहतूक आम्ही रोखण्यात आली। या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली होती। त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। या आंदोलनात बाजीराव पाटील, कुंडलिक केंबळेकर, भाऊसो पाटील, धोंडीराम पाटील, नामदेव पाटील, आगन जमादार, SB पाटील, बाळू शिंदे, बळीराम पाटील यांच्यासह संघटनेच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता।